जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. सर्वांना वारीच्या शुभेच्छा. आणि आज आपली माऊलींची जी पालखी आहे ती सासवड घाटातून जात आहे. दिवे घाटातून सासवडला मुक्कामी जात आहे. तसेच तुकोबारायांची जी पालखी आहे ती लोणी काळभोर कदमा कोस्ती या ठिकाणी मुक्कामी येत आहे. त्याच्यानंतरनं उद्या उरुळी कांचन आणि येवत मुक्कामी. तर असं हे मार्गक्रम सध्या चालू आहे. परंतु या 2 दिवसामध्ये थोडंसं वाचण्यामध्ये असं आलं की छत्रपती धर्मवीर संभाजीराजांनी एकेकाळी वारीला संरक्षण दिलं होतं. त्यावेळेस काहीतरी आपल्या वारीला अडथळा म्हणजेच आपली देवळं नष्ट करण्याचं काही मुघलांनी क्रूर असं काम केलं होतं. तर त्यावेळेस जर आपल्याबरोबर आपल्या वारकऱ्यांची सेवा करायची जर संधी कोणाला मिळाली असेल तर ती आपल्या छत्रपतींना संभाजीराजांना मिळाली. आणि म्हणून ते मला महाराष्ट्रात गर्व वाटतो, अभिमानाने मला एक नाव असं घ्यावं वाटतं की धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली ती शिकवण शेवटपर्यंत शंभूराजांनी अंगीकृत करत आपल्या मावळ्यांना एकत्रित ठेवून पालनपोषण करून कसं घडवायचं हे तिथं शिकायला मिळतं. आणि त्याच्यानंतर ना आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. असंच काही इथून पुढं आता आपल्याकडं एक महिनाभरासाठी साधू संत वारकरी मंडळी येत असतात आणि त्यांची सेवा करण्याचं नितांत आपल्याला भाग्य लाभतं. आणि हे ज्यावेळेस भाग्य लाभतं त्यावेळेस निश्चितपणे आपण सर्वांनी त्यांची मनोभावी सेवा केली पाहिजे. मी देखील माझ्या हॉटेलमध्ये कालपासून पूर्ण स्वच्छता साफसफाई केलेली आहे. एक हॉल जर पाऊस आलाच तर वारकऱ्यांसाठी तो हॉल मी त्यांना झोपण्यासाठी एक रिकामा केलेला आहे. तो पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण माझं एक वैशिष्ट्य असं आहे की मी कुठलीही गोष्ट नावासाठी करत नाही किंवा माझे सबस्क्रायबर वाढावेत म्हणून करत नाही. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठी, भल्यासाठी, सामाजिक कार्याची आवड आहे. तर हा जो हॉल आहे तो हा पूर्णपणे मी या ठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्याचं औषध वगैरे टाकून पूर्ण तयार केलेला आहे. आणि हा पूर्णपणे हॉल त्यांचे मोबाईल चार्जिंगला कसे लागतील, काय लागतील अशा पद्धतीने हा हॉल तयार केलेला आहे. कमीत कमी 100 ते 150 लोक या ठिकाणी झोपतील असा हा परिसर मी तयार केलेला आहे. अजून देखील स्वच्छता चालू आहे. थोडं हे अशा शिडी लावून सगळं स्वच्छ करून घेण्याचं काम या ठिकाणी पूर्ण चालू आहे. आतल्या बाजूला ज्या रूम आहेत त्या पोरांना सांगितले तिकडं तुम्ही तुमचं 2 दिवस ॲडजस्ट कसं करायचं ते करा. आणि बाकी सगळे टेबल वगैरे सगळे इकडच्या हॉलला टाकलेले आहेत अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूलासुद्धा मी संध्याकाळी त्यांना झोपण्यासाठी हा हॉल देखील तयार करणार आहे की जेणेकरून सध्या पाऊस आहे, पावसाच्या वातावरणामुळे माझ्या वारकरी भक्तांचं कुठल्याही प्रकारचा हाल होता कामा नये ही एक मनोभावी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. वारीला गेलो नाही म्हणून काय झालं, इथं सेवा करायची आणि इथं त्यांच्यामध्येच मला पांडुरंग शोधायचा ही जर मनी भावना घेतली तर निश्चितपणे देवालाही कुठंतरी वाटत असतं की अरे भक्तगण आहे आपल्याबरोबर. इथलंसुद्धा स्वच्छता करून घेतलेली आहे पूर्ण गार्डनची. बाहेरची पण स्वच्छता केलेली आहे. जशा गाड्या येतील तशा गाड्या आता लागत आहेत. तुम्ही पाहताय की गाड्यांनी आजसुद्धा आपलं हॉटेल पूर्ण फुल भरत आलेलं आहे. आणि हॉटेल जे आहे ते आपलं येवत आणि उरुळी कांचनच्या मध्ये आहे, गुरु नानक पंजाबी ढाबा. तर अशा पद्धतीने आज पूर्णपणे गाड्या लागत आहेत. मी दाखवत नव्हतो आजपर्यंत कधी ह्या गोष्टी, परंतु नाही दाखवलं तर तुम्हालाही कळणार नाही. या बाजूला देखील असे मोठे मोठे टँकर वगैरे लागत आहेत. या बाजूला गाड्या आहेत, इकडेही गाड्या आहेत. दोन एकराचं मोठं पार्किंग आहे. अशा पद्धतीने समोरच्या बाजूला गुरु नानक पंजाबीचा आपला बोर्ड देखील आहे. अशा पद्धतीने हे सगळं आपण करत आहे. येवतच्या अगदी 3 किलोमीटर अलीकडे असल्यामुळे लोक पालखी मुक्कामी ज्या ठिकाणी असणार आहे येवतला त्याच्यानंतरनं
याच बाजूला जास्तीत जास्त गर्दी होण्याची जास्त चिन्ह असतात. त्याच्यामुळं आपण जेवढी तयारी करता येईल तेवढी मी आपण त्यांना करून देतोय. अशा पद्धतीने इकडं हॉटेल बनवलेलं आहे पूर्ण. ही एंट्री आहे, आपली कमान आहे. गार्डनमध्ये पण स्वच्छता केली, जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी स्वच्छता करायची, की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने आहे. आणि तुम्ही देखील जसं तुम्हाला जमल तसं पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करा. फळाची अपेक्षा ठेवू नका. फळ हे मिळत असतं, त्याच्यामुळं फळ कधी मिळेल आणि काय होईल ह्याच्याकडे कधी कोणी लक्ष देत नका बसू. तासुद्यात विषय वारीचा आहे. आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातला जर खऱ्या अर्थाने जो उत्सव असेल सगळ्यात मोठा, तर ते पंढरपूरची यात्रा ही निश्चितपणे मानली जाते. वडिलोपार्जित आजोबांपासून, आजीपासून, पंजोबांपासून हे चालत आलेलं आहे. आणि ह्या धार्मिक कामामध्ये निश्चितपणे आपण सर्वांनी आपण पण त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे काहीतरी करण्याचा. कारण जर आपण नाही प्रयत्न करत बसलो तर आपला जो इथून पुढची येणारी पिढी आहे त्यांना कसं कळणार. मला सांगा, ही वारी चालू झाली कधी? चालू झाली त्यावेळेस हैबत बाबा असतील किंवा त्यांच्याबरोबर अनेक लोक असतील, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्या वडिलांनी वारी असं ऐकण्यात येतं की त्यांच्यापासून वारीची सुरुवात आहे. त्यांच्या आधी देखील असेल किंवा त्यांच्यानंतर. परंतु वारीच्या विषयी जेवढं तुम्ही खोलात जाऊन अभ्यास करता तेवढं तितकंच तुम्हाला फार महत्त्वाचं ठरणार आहे. तर असू द्यात, निश्चितपणे तुम्ही देखील वारकऱ्यांविषयी, वारकरी संप्रदायाविषयी अभ्यास करावा. जय हरी माऊली, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.